पुण्यातल्या स्वारगेटमधल्या घटनेची पुनरावृत्ती पुणे सांगली शिवशाही बसमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। शिवशाही बसमध्ये पुण्यातून बसलेल्या तरुणीचा इस्लामपूर जवळ बसलेल्या एका तरुणानं विनयभंग केला। मध्यरात्री 12:30च्या दरम्यान नराधम वैभव कांबळेनं पीडित तरुणीला मागच्या सीटवरून वारंवार स्पर्श करत तिचा विनयभंग केलाय। सांगली बस स्थानकात बस थांबल्यानंतर पीडितेनं हा सगळा प्रकार चालक आणि वाहकाला सांगितला। त्यावेळेला पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी ड्युटीवरच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला जागीच पकडलेलं आहे। त्याचं नाव आहे वैभव वसंत कांबळे आणि तात्काळ त्याला रात्री गाडी पोहोचली होती 12:15च्या सुमारास सांगली बस स्टँडवर। त्याला तात्काळ तिथं जाग्याच पोलिसी खाक्या दाखवून ताब्यात घेण्यात आलं आणि सांगली शहर पोलीस स्टेशनला आणून त्या महिलेचा FIR नोंदवण्यात आला आणि सदर इसमाला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।